नमस्कार मंडळी, आज आपण करतोय चिवईच्या भाजीचा झुणका. हा झुणका चवीला अतिशय छान लागतो. करायला सोपा आहे. पारंपरिक भाजी असल्यामुळे साहित्यही कमी लागतं. यासाठी चिवईची भाजी आणल्यावर छान निवडून घ्यायची आहे. तिच्या दांड्या, जाड दांड्या, मुळं असतील ते काढून टाकायचं आहे. 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर निथळून घ्यायची आणि त्यानंतर चिरून घ्यायची. भाजी जमिनीलगत येते, त्यामुळे तिला खूप माती असते, त्यामुळे व्यवस्थित भाजी धुवून घ्यायची. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल गरम केलं. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये एक कांदा घातलेला आहे. आता कांदा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा जोपर्यंत आपला परतला जातो तोपर्यंत 4-5 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूण पाकळ्या, जिरं हे आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया आणि भाजीमध्ये घालून घेऊया. तुम्ही बारीक चिरूनही घालू शकतात, पण ठेचून घातलं की चव जास्त छान येते. हे परतलं गेलं की आपण त्यामध्ये हळद घातलेली आहे, त्याचबरोबर लाल तिखट घालायचं. इथे धना पावडरसुद्धा नाही घातली आहे, कारण भाजीला स्वतःची अशी छान चव असते, त्यामुळे धना पावडरसुद्धा घातलेली नाही आहे. तर तिखट घालून घेतलं आहे. तिखट छान परतून घेऊया आणि त्यानंतर आपण भाजी घालून घ्या. जी भाजी आपण धुवून घेतली, निथळून घेतली आणि त्यानंतर चिरून घेतलेली आहे. भाजी घातल्यावर काय करायचं आहे, मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला ना लवकर पाणी सुटतं. गॅसची पॉवर मंद करायची आहे आणि झाकण न ठेवताना भाजी शिजू द्यायची आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला भाजी छान शिजू द्यायची आहे, जेणेकरून काय होतं की भाजीला छान पाणी सुटतं. तर आता बघा, आपली भाजीची आपण गॅसची पॉवर कमी करूया आणि भाजीला शिजवून घेऊया 2 ते 3 मिनिट. ही भाजी ना चवीला खूप छान लागते. उन्हाळ्यात तर खूपच छान लागते. तर आता भाजीला छान पाणी सुटलं आहे बघा आता. आणि आता याला घालायचं आहे आपण बेसनपीठ. तर मी अर्धी वाटी बेसनपीठ काढलं होतं. बेसनपीठ असं भुरभुरत घालायचं आणि मिक्स करायचं, जेणेकरून ना आपल्याला छान अंदाज येतो. तर मी अर्धी वाटी काढलं होतं, पण त्यातलं अर्धी वाटीपेक्षासुद्धा कमी बेसन मी याला घातलेलं आहे. बेसन घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि मस्त 3 ते 4 वाफा येऊ द्यायचं आहे, जेणेकरून आपलं बेसन ना व्यवस्थित शिजलं पाहिजे. जर तुम्हाला भाजीला पाणी कमी सुटलं असेल तर तुम्ही काय करायचं, पाण्याचा हपका मारला तरी चालेल, पण झाकण ठेवून व्यवस्थित भाजी शिजू द्यायची, कारण हे बेसन व्यवस्थित शिजलं पाहिजे, तर भाजीला चव पण छान येते. तर बघा, आता मला तर पाण्याचा हपका मारायची काहीही गरज वाटली नाही. मी झाकण ठेवलं, 4 ते 5 वाफा काढल्या आणि मस्त अशी भाजी आपली तयार.